नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस. आपल्याकडे कधी आपल्याकडे रात्रीचं भात उरलेलं असतं, त्याचं आपण नेहमी फोडणीचा भात बनवत असतो. त्याऐवजी आपण फ्राईड राईस बनवू शकतो किंवा तुम्ही ताजं भातसुद्धा बनवून हा फ्राईड राईस बनवू शकता. खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट असा होतो आणि दिसायलासुद्धा एकदम भारी दिसत आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी झालेलं होतं. त्यासाठी आपण काही व्हेजीस कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, पत्तागोबी बारीक कट करून घेतलेली आहे, गाजर, बीन्स बारीक कट करून घेतलेले आहे. त्यासाठी मी आधीच भात शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. साधारण 2 टेबलस्पून तेल मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिमला मिर्च, पत्तागोबी, बीन्ससुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. व त्यानंतर त्यामध्ये गाजरसुद्धा घालायचं आहे. त्यानंतर घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी भात घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10 रुपयाचं जे फ्राईड राईस मसाला आहे ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून सोया सॉस घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला फ्राईड राईस एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा सोया सॉस घालून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कांद्याची पातसुद्धा त्यावर टाकून घ्यायची आहे. स्प्रिंग ओनियन टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा त्यावर घालून घ्यायची आहे. तर बघू शकता आपलं फ्राईड राईस एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि एकदम टेस्टी आणि कमी खर्चामध्ये फ्राईड राईस तयार होतो. तर घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. त्यानंतर त्यावर थोडी स्प्रिंग ओनियन किंवा कांद्याची पात आणि त्यावर थोडा कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि गाजरनी थोडा गार्निशिंग केलेलं आहे. तर बघू शकता आपला फ्राईड राईस एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. बघू शकता किती मस्त आणि टेस्टी असं दिसत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी झालेला होता. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कसं झालं आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल कमेंट करून सांगा. तर बघू शकता आपलं फ्राईड राईस एकदम रेडी झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी झालेलं होतं. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.